हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये केस गळणे, केसांची वाढ न होणे ह्या साऱ्या समस्या अनेकांना जाणवत असतात, पण आज मी तुमच्यासाठी एक खास होम रेमेडी घेऊन आले त्याच्याने आपले केस घनदाट, लांबसडक आणि चमकदार बनतील। तर ही नैसर्गिक रेसिपी केसांची वाढ झपाट्याने वाढेल आणि आतून पोषण देईल। तर चला आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सुकं खोबरं घेतलंय। सुकं खोबरं कट करून घ्या, छोटे छोटे पीस करून घ्या किंवा तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। आता सुरुवातीलाच मी माझे केस तुम्हाला दाखवलेत, कारण का खूप साऱ्या अशा कमेंट येतात की हे घरगुती उपाय करून काहीही फरक पडत नाही। तर मी तुम्हाला माझे केस दाखवलेत, लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला देते। आणि आता इथे मेथी दाणे घेतलेत। तर हे सगळं साहित्य आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतं, तर त्यापासूनच आजची आपण रेमेडी बनवतोय। इथे मी कलोंजी घेतले, कांद्याचं बी। काहींना कलोंजी म्हणजे माहीत नसतं तर विचारत बसतात। तर कांद्याची बी ते सुद्धा 2 ते 3 चमच इतकं घ्यायचं। आता इथे काळे तीळ घेतलेत, ते सुद्धा 2 ते 3 चमच। मेथी दाणे सुद्धा 2 ते 3 चमच तुम्ही घेऊ शकता। पांढरे तीळ सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत, तर ते सुद्धा 2 ते 3 चमच इतके पांढरे तीळ घ्या। महिनाभर जर तुम्हाला बनवून ही रेसिपी ठेवायची असेल तर तुम्ही थोडं साहित्य वाढवू शकता। आता 3-3 चमच हे सगळं साहित्य घ्या। खोबरं तुमच्या अंदाजाने छोटासा तुकडा तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी अळशीच्या बिया त्यासुद्धा 3 चमच इतक्या घ्यायच्या। तर आता हे इतकं साहित्य आपण आजच्या होम रेमेडीसाठी घेतलेलं आहे। तर तवा गरम करून घ्या आणि तवा गरम झाल्यानंतर हे सगळं आपल्याला नॉर्मली भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। आता सुकं खोबरं आपण घेतले, तर सुक्या खोबऱ्यामुळे काय होणार आहे, हेल्दी फॅट्स आणि बायोटिन युक्त असल्याने केस दाट होतात। मेथी दाणे सुद्धा घेतले, तर केस गळती रोखण्यास आणि केस मजबूत होण्यात मेथी दाण्याचा उपयोग होतो। कलोंजी म्हणजे काळे जिरे किंवा तुम्ही कांद्याचं बी सुद्धा बोलू शकता। आता केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते आणि केस गळणे कमी करते। अळशीच्या बिया, तर ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे केसांचे पोषण होते। काळे तीळ टाळूचे आरोग्य सुधारते आणि केस गडद बनवते। पांढरे तीळ केसांची चमक वाढवते आणि नवीन केसांची वाढ होते। आवळा पावडर ते सुद्धा पुढे मी तुम्हाला दाखवेल। तर केस काळे, लांबसडक आणि मजबूत चमकदार बनवण्यासाठी आवळा पावडर सुद्धा आपण घेतले। आता हे छान गरम करून घेतल्यानंतर थंड होऊन द्यायचं। थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरला फिरून घ्या आणि बारीक एकदम पावडर करून घ्यायची। आता माझ्या मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर होत नाही, मिक्सरचं भांडं थोडंसं खराब व्हायला आलं, तर एकदम बारीक पावडर करून घ्या। आता ही जी पावडर बनणार आहे ना, तर ती आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायची, कारण का सगळं साहित्य आपण नैसर्गिक घेतलेलं आहे, सगळे नैसर्गिक घटक घेतले, त्याच्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात। आता ही पावडर बनवून झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये 1 महिनाभर स्टोअर करून ठेवा आणि डेली सकाळी उठल्यानंतर 1 चमच आपल्याला ती गरम पाण्यामध्ये घ्यायची आहे। तर आता इथे मी मिक्सरला फिरून घेतले आणि एकदम बारीक असे झालेले नाही आहे। मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की माझं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झालं आहे, तर तुम्ही एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्या होते मिक्सरला। पाणी वगैरे बिलकुल वापरायचं नाही आहे, सुकंच आपल्याला ही पावडर मिक्सरला फिरून घ्यायची आहे। आणि काचेचा कंटेनर किंवा प्लॅस्टिकचा कोणताही तुमच्याकडे असेल, ते स्टीलचा असेल तरी चालेल, तर त्याच्यामध्ये ही स्टोअर करून ठेवा। आता ड्रिंक कशी बनवायची तर ते तुम्हाला मी पुढे सांगते। आता इथे पाहू शकता ही इतकी पावडर झाली आणि याचे फायदे तुमच्या केसांसाठी भरपूर होणार आहेत। जर तुम्हाला केसांवरती बाहेरून होम रेमेडी करायला वेळ नसेल तर तुम्ही ही रेमेडी करून ठेवा आणि महिनाभर तिचा वापर तुम्ही करू शकता। आता इथे गरम पाणी घेतले, गरम पाण्यामध्ये 1 चमच आपल्याला ही पावडर घालायची आहे। आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आवळा पावडरसुद्धा आपण घेणार आहोत, तर आवळा पावडर ते सुद्धा 1 चमच किंवा अर्धा चमच तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हे बाहेरून तुम्ही विकत आणू शकता, कोणत्याही किराण्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल, नाहीतर मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता। आता छान उकळी आले पाण्याला, उकळी येऊन द्यायची, नंतर गॅस बंद करायचा, थंड होऊन द्यायची। इतकी पण थंड नाही, तर कोमट पाणी असेल ना तेव्हा तुम्ही ही ड्रिंक पिऊ शकता। आता याचे फायदे तुमच्या केसांसाठी भरपूर होणार आहेत। जर तुमचे केस झाडूसारखे झालेले असतील, केसांची वाढ होत नसेल, केस गळत असतील, केसांमध्ये कोंडा झालाय, तर या सगळ्यावरती ही ड्रिंक तुम्हाला भरपूर फायदेमंद होणार आहे। आतून पोषण आपल्याला मिळणार आहे। आता मी बाहेरच्या केसांवरती, स्किनवरती होम रेमेडी खूप तुम्हाला शेअर केलेत। जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या। खूप साऱ्या होम रेमेडी आणि ते सुद्धा घरातल्या साहित्यापासून बनवलेल्या आहे, तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील। आता ही इतकी ड्रिंक झालेली आहे, 1 ग्लास इतकी आपल्याला डेली बनवून प्यायची आहे। आणि 1 महिन्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या केसामध्ये
केसांमध्ये किती बदल झाला आहे ते. नक्की 1 महिना तुम्ही ट्राय करून बघा. आता या ड्रिंकपासून केसांना कोणता फायदा होतो, तर केसांची वाढ जलद होते, लवकरात लवकर केसांची वाढ होते, केस गळती कमी होते, केसातील कोंडा कमी होतो, टाळूचे आरोग्य सुधारते, केसांना नैसर्गिक चमक आणि मजबूती मिळते आणि मेन महत्त्वाचं म्हणजे केसांना आतून पोषण मिळणार आहे. तर 1 महिना करून बघा आणि मला कमेंट करा 1 महिन्यानंतर तुमच्या केसांमध्ये शरीरामध्ये कोणता बदल झाला आहे ते. बदल तर होतो, पण तुम्ही रेग्युलर ट्राय केल्यानंतर बदल होईल. एकदा करून तुम्हाला फरक जाणवणार नाही आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.